हेलो हेलो सर. हेलो. आहेत सर जॉईन. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल. गुड इव्हनिंग. जॉईन व्हायला लागले बरेचसे लोक म्हणून. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. सगळे सेफ आहात ना? हो हो सर. बाहेर येस सर. आहे आहे. जेवण झालं सगळ्यांचं? हो सर. हो झालं सर. हो सर. ओके, चालू करूया. हो सर. ओके ओके येस सर. सर. चला, ओके. ते कोणाला काय शंका असली तर युट्यूब वरती मी लिंक शेअर करतोय. त्याच्यामध्ये आपलं काय डिस्कशन झालेलं असते ते तुम्हाला ऐकायला मिळेल, इव्हन तो बघायला पण. सर ती लिंक ग्रुपवर शेअर होईल का युट्यूबची? ग्रुप वरती टाकलेली आहे की. ग्रुप वरती मी काल आज सकाळी टाकलेली आहे बघा. ते का मी युट्यूब वरती टाकतोय याचं कारण की प्रत्येकाकडे ते प्लेयर नसतात आणि ते रेकॉर्डिंगचे प्लेयर वेगळे आहेत. त्यामुळे ते युट्यूब वरती टाकले की ते सगळ्यांनाच ओपन होतात, कारण की प्रत्येकाकडे युट्यूब असते ना. त्यामुळे ते युट्यूब वरती शेअर करतोय मी. पेज नंबर 487 आपण बघतोय मोड्स ऑफ ट्रान्समिशन. ओके, स्क्रीन शेअर करतो. Participants are waiting. पेज नंबर 487 काढा तुमच्या पुस्तक मधलं. काल आपण बघितलं होतं फ्रंट एंड प्रोसेसर, त्याच्यानंतरच आहे मोड ऑफ ट्रान्समिशन. हे बघा, मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे काय आहे की कुठल्या पद्धतीनं डेटा ह्या नेटवर्क मध्ये मूव्ह होणार आहे. मूव्ह होणार आहे म्हणजे फ्रॉम सेंडर कडून रिसिव्हर कडे कुठल्या पद्धतीनं जाणार आहे. मग त्याची पद्धत म्हणजे काय, आपण जसं म्हणतोय की एखाद्या डेस्टिनेशनला जायचं असेल तर 3 वेगवेगळे प्रकार असतात. एक व्हाया ज्याला म्हणतोय, म्हणजे या साईडनं गेलं, त्या साईडनं गेलं किंवा ह्या लाईन मध्ये गेलं, तर त्या पद्धतीचे रूट ज्याला म्हणतोय ते रूट जे असतात ते ह्या पद्धतीचे आहेत. ट्रान्समिशन मोड ज्याला आपण रूट म्हणूया, कसं ट्रान्समिशन होणार आहे, डेटा कसा फ्लो होणार आहे फ्रॉम वन सोर्स टू अनादर सोर्स, वन सोर्स टू डेस्टिनेशन, वन नोड टू अनादर नोड, वन कॉम्प्युटर टू अनादर कॉम्प्युटर. हे जे असे म्हणजे तुम्ही ज्यावेळेला एखादी कस्टमरची इन्क्वायरी करताय तुमच्या फ्रंट एंड ऍप्लिकेशन मध्ये आणि त्याचा डेटा जातोय तो डेटाबेस मध्ये आणि तिथून जे रिट्राईव्ह होऊन जी इन्फॉर्मेशन येते, हे म्हणजे आपण डेटा ट्रान्समिशन म्हणतोय. आणि ह्या ट्रान्समिशनचे कुठले कुठले प्रकार अवेलेबल आहेत तर त्याच्यामध्ये बघा, द ट्रान्समिशन मोड डिफाईन्स द डायरेक्शन ऑफ अ सिग्नल फ्लो बिटवीन टू कनेक्टेड डिव्हाइसेस. आता सांगितल्याप्रमाणे एकापेक्षा जास्त डिव्हाइसेस मध्ये सिग्नल कसा मुवमेंट व्हायला लागलाय, ज्याला आपण डेटा म्हणतोय किंवा इन्फॉर्मेशन म्हणूया, जे अल्टिमेटली
अनालॉग सिग्नल मध्ये कन्वर्ट होते. काल आपण बघितलं होतं मोडेमच्या डेफिनेशन बघताना, डिजिटल टू अनालॉग आणि अनालॉग टू डिजिटल. कारण की अनालॉग सिग्नल्स, डिजिटल सिग्नल्स आपण अनालॉग वायर्ड नेटवर्क मध्ये मूव्ह करू शकत नाही. त्याच्यासाठी आपण काय केलं की त्याचं अनालॉग मध्ये कन्व्हर्जन करतोय. परत रिसिव्हर साईडला अनालॉग टू डिजिटल मोडेम असतो, त्यामुळे दोन्ही एंडला मोडेम्स लागतात. हे आपण काल बघितलं होतं. आणि तेच अनालॉग सिग्नल्स त्याला म्हणतोय किंवा इन्फॉर्मेशन त्याला म्हणतोय, ती कशी पद्धतीने मूव्ह होते ह्या गोष्टीला आपण ट्रान्समिशन मोड म्हणतोय. त्याचे दोन प्रकार आहेत, सिम्प्लेक्स आणि डुप्लेक्स. सिम्प्लेक्स म्हणजे काय तर बघा, अ सिम्प्लेक्स ट्रान्झॅक्शन इज कॅपेबल ऑफ ट्रान्समिटिंग डेटा इन ओनली वन डायरेक्शन. एकाच पद्धतीनं. म्हणजे काय, मी तुम्हाला बोलतोय, हे फक्त तुम्ही ऐकायचं काम करताय. म्हणजे काय, वन वे डायरेक्शन, त्याच्यात नो एंट्री आहे. आलं लक्षात? म्हणजे सिंगल डायरेक्शन जे डेटा मुवमेंट वालाय तो सिम्प्लेक्स. मी पुढच्या स्क्रीनशॉट मध्ये पण तुम्हाला ते दाखवेल कसं डेटा मुवमेंट होते. आणि त्याच्यानंतरचा आहे तो डुप्लेक्स. त्या डुप्लेक्स मध्ये दोन प्रकार आहेत. डुप्लेक्स म्हणजे ड्युअल साइड, सिम्प्लेक्स म्हणजे सिंगल साइड, आणि डुप्लेक्स म्हणजे ड्युअल साइडनं. पण डेटा ड्युअल साइडनं जरी होत असलं तरी त्याच्यामध्ये पण दोन प्रकार केले आहेत, एक हाफ डुप्लेक्स आणि एक फुल डुप्लेक्स. हाफ डुप्लेक्स म्हणजे काय, डेटा बोथ डायरेक्शनला म्हणजे टू अँड फ्रो ज्याला म्हणतोय तसा कम्युनिकेट होईल, पण मग एका वेळी एकच डायरेक्शन मध्ये, म्हणजे ऍट एनी टाइम सिंगल डायरेक्शन मध्ये. मी एखादा हाय केला तर दुसऱ्यांदा तिथं पोहोचल्यानंतरच त्यांना मला हाय म्हणायचं. एकाच वेळी आपण हाय म्हणतोय, जे कसं असतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये वगैरे आपण टू अँड फ्रो बोलतोय, त्याला आपण फुल डुप्लेक्स म्हणतोय. बोथ डायरेक्शन ऍट द सेम टाइम, एकाच वेळी सायमल्टेनियस बोथ नोड करून डेटा एक्सचेंज होते किंवा सिग्नल एक्सचेंज होते. आणि हाफ डुप्लेक्स म्हणजे कसं, युनिडायरेक्शनल, एकाच डायरेक्शन मध्ये जाणार पण कनेक्शन होणार ते दोन्हीकडे होणार. आणि सिम्प्लेक्स मध्ये एकच डायरेक्शन मध्ये डेटा होईल, जसं रेडिओचं ट्रान्समिशन आहे, फक्त तुम्ही ऐकायचं, तुम्ही बोलू शकत नाही रेडिओमध्ये, त्याला सिम्प्लेक्स ट्रान्समिशन मोड. आणि हाफ डुप्लेक्स म्हणजे कसं, वॉकी टॉकी. आपण कसं करतोय मिलिटरीमध्ये वगैरे, जर तुम्ही बघितलं तर एकानं बोलून झालं की ओव्हर म्हणतात. ओव्हर म्हणजे काय, तर त्याला समोरच्याला सिग्नल आहे की माझं बोलून झालंय, तुझं बोल, म्हणजे तो काय, हाफ डुप्लेक्स. वॉकी टॉकीचं उदाहरण काय, हाफ डुप्लेक्स. आणि फुल डुप्लेक्स म्हणजे आपण दोन्ही साईडला, जसं मोबाईल टू मोबाईल बोलतोय आपण, एकाच वेळी दोघं जण पण बोलू शकतो, तर त्या गोष्टीला फुल डुप्लेक्स म्हणतात. बघा, मी जर असं इथे चित्र हे केलेलं आहे, तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्या. पुस्तकामध्ये पण तेच उदाहरण आहे. पेज नंबर 487 आपण बघतोय, मोड्स ऑफ ट्रान्समिशन, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, आणि त्याच्या पुढचा आहे तो पेज नंबर 488 वरती फुल डुप्लेक्स. ठीक आहे, ते आता बघतोय आपण सिम्प्लेक्स. बघा, डायरेक्शन इथं बघायला गेलं तर तुम्हाला मी दाखवतो, ही वन डायरेक्शनल आहे, ही एकाच डायरेक्शन मध्ये डेटा मुवमेंट वाला आहे. त्याला काय म्हणतोय आपण, सिम्प्लेक्स. म्हणजे काय, ह्या कॉम्प्युटर कडून इकडं ह्या मेन फ्रेमला, मॉनिटर कडून मेन फ्रेमला डेटा की, तसं बाय डायरेक्शनल होणार नाही. ओके, त्याला काय म्हणतोय आपण, सिम्प्लेक्स म्हणतोय. त्याच्यानंतर हाफ डुप्लेक्स. हाफ डुप्लेक्स म्हणजे कसं आहे, हाफ डुप्लेक्स मध्ये डेटा, अजून कोणीतरी जॉईन होईल, एकाच दोन्ही डायरेक्शनला होतोय पण एका वेळीला एकच. दोन्ही डायरेक्शन मध्ये डेटा मुवमेंट व्हायला लागले पण एका वेळी एकच. हे बघा, एका टाइमला हा इकडे एक साईडला झालेला आहे डेटा, आणि मग दुसऱ्या वेळेला दुसऱ्या टाइमला त्याचं ओव्हर झाल्यानंतर हा डेटा मुवमेंट अशी चालली. ज्या वेळेला हे डेटा त्याला काय सांगायचं असते ते सांगून झाल्यानंतर ओव्हर म्हणतोय. ओव्हर म्हणजे काय, माझं बोलून झालेलं आहे, तुझं बोल, त्याला काय म्हणतात, हाफ डुप्लेक्स. ठीक आहे, हाफ डुप्लेक्स म्हणजे कसं कळलं, एका वेळी एकच पण दोन्ही साईडला दोन्हीकडून कम्युनिकेशन होणार. फुल सिम्पल एक्स म्हणजे काय, एकाच डायरेक्शन म्हणजे रेडिओ ब्रॉडकास्टिंग. हाफ डुप्लेक्स म्हणजे वॉकी टॉकीचं उदाहरण दिलं, एका वेळी एक ओव्हर झाल्यानंतर परत दुसरा बोलू शकतो. आणि फुल डुप्लेक्स म्हणजे कसं, दोन्ही सायमल्टेनियसला दोन्ही डायरेक्शन मध्ये डेटा मुवमेंट होते, वर्क स्टेशन टू वर्क स्टेशन. आलं लक्षात? ही कॉन्सेप्ट आहे तुमची मोड्स ऑफ ट्रान्समिशन मध्ये.
त्याच्यानंतर पेज नंबर 488 बघा. पेज नंबर 488 मध्ये पेज नंबर 488 ह्याच्यामध्ये नेटवर्क सिनॅरिओ इन इंडिया. नेटवर्क सिनॅरिओ इन इंडिया काय आहे बघा. 1987 मध्ये अंडर चेअरमनशिप ऑफ मिस्टर TN अनंतरामन अय्यर, जसं ते सी रंगराजन होते ज्यावेळेला रंगराजन 1983 मध्ये ज्यावेळेला पहिलं कॉम्प्युटरायझेशन करण्याचा वेळ आली त्यावेळेला डॉक्टर सी रंगराजन यांच्या कमिटीच्या अंडरमध्ये भारतामध्ये कॉम्प्युटरायझेशन चालू झालं. बरोबर. त्यावेळेला त्यानंतर भारतामध्ये हे कॉम्प्युटरायझेशन आणि डिजिटल इंडिया झाला. तसेच ह्या अंडर चेअरमनशिप ऑफ अनंतरामन अय्यर यांच्या चेअरमनशिपमध्ये हे नेटवर्किंग जे आहे इंडियामध्ये हे 1987 पासून चालू झालं. आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह कम्युनिकेशन नेटवर्क एस्पेशली फॉर बँकिंग इंडस्ट्री. का? कारण की फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला डिजिटलायझेशन झालं 1983 पासून चालू झालं आणि आपण बघतोय की आज अखेर आपले डिजिटलायझेशन इतकं वाढलेलं आहे की आपण वॉलेट टू वॉलेट ट्रान्सफर किंवा क्यूआर बेस क्विक रिस्पॉन्स बेस ज्याला म्हणतोय त्या पद्धतीचं ट्रान्झॅक्शन आपण आता सध्या करतोय. त्यामुळे बेस्ड ऑन द रेकमेंडेशन्स ऑफ द कमिटी बँकनेट वॉज सेटअप. म्हणजे काय केलं युजर ह्या कमिटीने एक सेटअप रेकमेंडेशन केलं की बँकनेट स्थापन करा. हे बँकनेट म्हणजे काय होतं की वेगवेगळ्या बँका म्हणजे जसं मेट्रोपॉलिटन एरियाज होतात मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगलोर, नागपूर वगैरे अशा मेट्रोपॉलिटन एरियाज आहेत यांना कनेक्ट करण्यासाठी 1991 मध्ये ह्या बँकनेटची स्थापन झाली. आणि ही कोणी केली तर ह्या कमिटीनं टी अनंतरामन अय्यर ह्या कमिटीनं शिफारस केली, रेकमेंडेशन केलं आणि 1991 मध्ये म्हणजे 87 ते 91 या 4 वर्षामध्ये या बँकनेट स्थापन करूया आणि भारतातल्या कोऑपरेटिव्ह किंवा बँकिंग सेक्टरमध्ये त्याचं एस्टॅब्लिशमेंट करूया जेणेकरून इंटर बँक ट्रान्झॅक्शन चालू होतील. आणि हे कोमिट जे आहे त्याच्यामध्ये एक शब्द वापरलेला आहे कोमिट. हे काय आहे की युजर बँक ऍक्सेस बँकनेट थ्रू लीज लाईन. बँकनेट कसं होतं पूर्वी काय आता MPLS वगैरे नव्हतं त्यावेळेला टेलिफोनच्या लीज लाईनचं नेटवर्क होतं ISDNचं वगैरे. त्यामुळे लीज लाईनचे नेटवर्क हे ह्या सिटीमधनं राऊट करत होते BSNLच्या आणि त्याचा वापर करून लोकल सेंटर्स जे युजिंग जे पोर्ट्स होते म्हणजे ज्याला आपण पर्सनल ऍक्सेस डिव्हाइस वगैरे किंवा कॉम्प्युटर म्हणतोय की युनिक्स मशीन ह्याच्यावरती हे कॉमिट नावाचं सॉफ्टवेअर होतं ज्याच्यासाठी हे जे ट्रान्झॅक्शन राऊट व्हायचे किंवा नेटवर्किंग केलं जायचं तर त्या सॉफ्टवेअरचं नाव कॉमिट होतं. फक्त तुम्हाला हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कॉमिट म्हटलं तर काय हे कॉम्प्युटर मेसेज ट्रान्सफर अँड फाईल ट्रान्सफरचं सॉफ्टवेअर आहे. ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण की त्याच्यामध्ये ह्याचा लॉंग फॉर्म नाही आहे. कॉम्प्युटराइज्ड मेसेज ट्रान्सफर किंवा अँड फाईल ट्रान्सफर सॉफ्टवेअर आणि हे बेसिकली C लँग्वेज मध्ये डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे लँग्वेज ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जसं C++, जावा वगैरे ज्या लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजमध्ये पूर्वी हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं होतं. हे फक्त सॉफ्टवेअर आहे हे नेटवर्क राऊट करण्यासाठी किंवा डिझाईन करण्यासाठी आणि त्याचं मॉनिटर करण्यासाठी. त्याच्यानंतर ह्या नेटवर्क सिनारिओमध्ये काय बघायचं की स्विफ्ट आणि बँकनेटच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या आपण आता इथून पुढे बघायच्या आहेत. बँकनेट आणि स्विफ्ट आर द टू नेटवर्क डिझाइन्ड एक्सक्लुझिव्हली फॉर द बँक अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. बँकनेट तुम्हाला माहिती आहे भारतामधल्या ज्या 9 मेट्रोपॉलिटन सिटीज होत्या त्यांच्यामध्ये इंटर बँक नेटवर्किंग करण्यासाठी बँकनेटची स्थापना रिझर्व्ह बँकेने केली अंडर द चेअरमनशिप ऑफ टी अनंतरामन अय्यर. ही झाली बेस 1991 मध्ये सेटअप केला. आणि हे कसं चालवत होतं तर कॉमिट नावाचं सॉफ्टवेअर होतं त्या सॉफ्टवेअर थ्रू हे नेटवर्किंग केलं जायचं. दुसरा भाग आहे तो स्विफ्ट. स्विफ्ट हा ट्रान्झॅक्शन आहे ते आउटसाइड इंडियासाठी आपण पुढे ते बघायचं आहे. तर ह्या दोन गोष्टी स्विफ्ट आणि बँकनेट हे नेटवर्क वापरून बँक आणि अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आपल्या भारतामध्ये चालू आहे. तर त्याच्यातला पहिला बघा INAS किंवा आयनेट किंवा बँकनेट. आपण बघतोय INAS पेज नंबर 488 वरती. तर काय आहे हे INAS? हे INAS जे आहे इंटरबँक नॅशनल ऑथरायझेशन सिस्टीम.
Interbank National Authorization System (INAS) was the first component of Mastercard's global telecommunication network, providing electronic authorization to replace earlier phone authorization technology. म्हणजे टेलिफोनिक ऑथरायझेशन ज्या गोष्टी होत्या त्याच्याऐवजी इलेक्ट्रॉनिक ज्याला म्हणतो आता जसं ओटीपी वगैरे म्हणताय ऑथरायझेशन साठी, त्यावेळेला हे आयएनएस जे आहे सिस्टीम ही वापरली जायची. कशासाठी? तर मास्टर कार्ड जे अमेरिकेतलं आहे मास्टर कार्ड, आणि हे जे काय वापरत होतं मास्टर कार्डचं ग्लोबल टेलिकम्युनिकेशन नेटवर्क ह्याच्या बिहाइंड असं होतं, आणि त्या गोष्टीचा वापर करून हे आयएनएस नेटवर्क सेटअप केलं होतं. बघा मी वाचतो, इंटरबँक नेटवर्क फॉर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर INET, इंटरबँक नेटवर्क फॉर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर फॉलोड लेटर offering electronic settlement services to replace the previous systems in which banks sent each other paperwork. मग आयनेट कशासाठी आलं? INS चा वापर झाला, त्याच्यानंतर आयनेट आलं. आयनेट मध्ये काय केलं की जी पेपर स्टेशनरी होती, म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की पूर्वी काय असायचं की चेक फिजिकली मुवमेंट व्हायचं, मग आता काय झालं की CTS चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीम आली. मग हे कशासाठी आलं की पेपरलेस स्टेशनरी एक्सचेंज ऑफ इन्स्ट्रुमेंट्स म्हणून आपण त्याला चेकला, तर ते व्हावं आणि डिजिटलायझेशन व्हावं या गोष्टीसाठी आले. मग ह्याचं बॅकबोन काय आहे? तर हे नेटवर्क्स आहेत. कुठल्या कुठल्या पद्धतीचे नेटवर्क्स आहेत ते त्याचा हा सिनेरिओ आहे. मग पहिल्यांदा आयनॅस काय होतं की हे इंटरबँक नॅशनल ऑथरायझेशन सिस्टीम होती, जे मास्टर कार्डचं ग्लोबल नेटवर्क वापरत होते. आणि त्याच्यानंतर आयनेट जे कॉन्सेप्ट आली, ही आयनेट कॉन्सेप्ट होती की जे पेपरलेस ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ह्या आयनेटचा वापर केला. म्हणजे कुठली ट्रान्झॅक्शन? मग NACH आता आलेलं आहे, तसं ECS होतं, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम, RTGS NFT नंतरला जे ट्रान्झॅक्शन झालं, त्या ज्या गोष्टी होत्या त्या ह्याच्यामध्ये कव्हर करतात. मग आता हे बघा, 1900 आयनेट वॉज सेटअप बाय द डिपार्टमेंट ऑफ टेलिफोन्स इन 1991. आता हे जर बघायला गेलं तर तिथं एक मिनिट, तर बघायला गेलं तर द टर्म इंटरबँक नॅशनल ऑथरायझेशन सिस्टीम INS रेफर्स टू बँक नेटवर्क दॅट इज अफिलिएटेड विथ अ मास्टर कार्ड. हे INS आणि तुम्हाला कुठेतरी क्वेश्चन विचारला INS कुठल्या रिलेटेड आहे, तर मास्टर कार्डच्या ग्लोबल स्टँडर्ड्सची हे रिलेटेड आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड्सची. द नेटवर्क वॉज इंट्रोड्युस्ड इन 1973 बाय द मास्टर चार्ज द प्रोसेसर्स predecessors of MasterCard. The system allows the authorization to take place on the global exchange between different financial institutions for credit and debit cards with the MasterCard logo. हे जसं मास्टरकार्डचं आहे तसं विसाचं नेटवर्क आहे, तसंच हे मास्टरकार्डचं नेटवर्क आहे. आणि भारताचं कुठलं आहे? आपलं NFS आहे, नॅशनल फायनान्शियल स्विच. तसंच हे मास्टरकार्डचं ग्लोबल नेटवर्क आहे INAS. ठीक आहे. त्याच्यानंतर एक उल्लेख आलाय त्याच्यामध्ये INET. INET काय? व्हॉट इज द इंटरबँक नेटवर्क फॉर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर. हे काय? इंटरबँक नेटवर्क फॉर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर प्रोसेस्ड क्रेडिट अँड डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शन. जसं आपण आता फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणतोय, बँक म्हणतोय, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतील, तर ह्यांचं जे नेटवर्क आहे डेबिट कार्ड्स आणि क्रेडिट कार्डचं, म्हणजे बजाज फायनान्स वगैरे ज्या कंपन्या आहेत त्यांचं, handles the transferring of funds from one card bearing to the master card inclusive logo prior to the introduction of banknet. म्हणजे बँकनेट इंट्रोड्यूस व्हायच्या पूर्वीचं जे ट्रान्झॅक्शन होतं, तर ते हे व्हायचं ते आयनेट ह्या टेक्नॉलॉजी थ्रू व्हायचं. बरं, हे तुम्हाला समजायच्या दृष्टीनं मी सांगायचं झालं, जसं आताचं आपलं नॅशनल फायनान्शियल स्विचचं नेटवर्क आहे, ज्याच्या थ्रू टोटल ऑल ओव्हर द इंडियाची सगळी ATMs मशीन्स आणि ATM कार्ड जी राऊट केली जातात, जशी रुपेची आहेत, तसेच मास्टर, व्हिसा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, हे जे सगळं जे नेटवर्क थ्रू चालतंय ते आता NFS थ्रू चालतंय आपल्या भारतामध्ये. तेच पूर्वी काय होतं, आयनेट नावाचं होतं, बँकनेट नावाचं होतं, आणि ते INS ही मास्टर कार्डची जी बॅकबोन आहे तिथून ह्याची सुरुवात झालेली आहे. तर हा काय हिरार्ची आहे की पहिला INS झालं, मग आयनेट झालं, मग बँकनेट, आणि नंतर आता कुठले येते NFS. बँकनेट नंतर कुठला आहे आता सध्या चालू NFS. तर तुम्हाला फ्लो समजून घ्या, हा फ्लो असा आहे. तर की टेक अवेज काय आहेत बघा, इंटरबँक नेटवर्क फॉर EFT इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आयनेट प्रोसेस्ड मास्टर कार्ड डेबिट आणि क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन. कारण की त्यावेळेला मास्टर कार्डच फुल्ली
डेव्हलप झाले होते आणि काय म्हणतो आपण त्याला वाटलेली होती. त्यामुळे मास्टर कार्ड चालण्यासाठी ह्या आयनेटचा वापर केला जायचा. नो orchestrated the transfer of funds while Mastercard's interbank national authorization system processed card authorization. मग ह्याच्या पाठीमागे ऑथरायझेशनला कुठं जायचं ते INAS ला जायचं ऑथरायझेशन सिस्टीम मध्ये आणि मग ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल व्हायचं. मग ते हे द टू सिस्टीम्स वेअर लेटर कंबाईन इनटू द बँकनेट. म्हणजे एक ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आणि एक ऑथरायझेशन करण्यासाठी नेटवर्क वापरायचं. ते जर दोन्हीचं कंबाईन करून काय केलं की बँकनेट नावाचं कॉन्सेप्ट तयार केली, ज्याच्यातनं ट्रान्झॅक्शन पण होईल आणि ते अप्रूव्ह पण होतील. अ सिंगल एंटिटी टाइंग टुगेदर ऑल मास्टर कार्ड डेटा प्रोसेसिंग सेंटर्स अँड इश्युइंग मेंबर्स इनटू वन फायनान्शियल नेटवर्क. मग आता इश्युइंग मेंबर्स कोण, तर बँका. प्रोसेसिंग सेंटर्स कोण, जे NPCI सारखे जे सेंटर्स आहेत त्या देशाची त्या कंट्रीची वेगवेगळी प्रोसेसिंग सेंटर्स आहेत. मग आपल्या इथं कोण आहे प्रोसेसिंग सेंटर, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्याच्या थ्रू राऊट्स होतात सगळी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि आपली फायनान्शियल पेमेंट सिस्टीम्स. ओके, तर हे फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या की प्रोसेसिंग सेंटर्स म्हणजे काय, इश्युइंग मेंबर्स काय. कार्ड जे इश्यू करतो त्याला इश्युइंग मेंबर्स म्हणतात. मग आता हे दोन्ही मिळून एकाच कोशात कन्वर्ट झालं तर बँकनेट नावाच्या कॉन्सेप्ट मध्ये झालं आणि ह्याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन आणि ऑथरायझेशन दोन्ही एकाच वेळेला होईल. आता हे भारतामध्ये बँकनेट आणि अदर साईडचं बँकनेट ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये, तर बँकनेट ही कॉन्सेप्ट काय आहे की बँकनेट इज अ ग्लोबल पेमेंट नेटवर्क ऑपरेटेड बाय मास्टरकार्ड that facilitate authorization of credit card transaction from almost any point of the world. मी ऑथरायझेशन आणि ट्रान्झॅक्शन का म्हणतोय की दोन गोष्टी आहेत. ज्यावेळेला एखादं ट्रान्झॅक्शन करतोय त्यावेळेला ते सक्सेसफुल आहे का रिजेक्ट फेल्ड आहे, ज्याला आपण ऑथरायझेशन म्हणतोय. तर त्याच्यासाठी INAS ची कॉन्सेप्ट होती आणि ट्रान्झॅक्शन राऊट करण्यासाठी INET नावाचं नेटवर्क डेव्हलप केलं होतं. तर ते दोन्ही मिळून हे बँकनेट नावाची कॉन्सेप्ट आली आणि बँकनेट नावाचं नेटवर्क तयार झालं. आणि ही इज वन ऑफ द वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्लोबल टेलिकम्युनिकेशन नेटवर्क अँड लिंक्स ऑल मास्टर कार्ड मेंबर्स अँड डेटा प्रोसेसिंग सेंटर्स इन टू अ सिंगल फायनान्शियल नेटवर्क. पुस्तकात जर बघायला गेलात तर पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की बँकनेट एस्टॅब्लिश्ड इन 1997, म्हणजे आपण रिझर्व्ह बँकेच्या अंडरमध्ये भारतामध्ये जे स्थापन झालं तर ते बँकनेट असं होतं. वन ऑफ द वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्लोबल टेलिकम्युनिकेशन नेटवर्क. इट इज ऑपरेटेड बाय मास्टर कार्ड एनेबलिंग ऑथरायझेशन आणि इट लिंक्स ऑल मास्टर कार्ड मेंबर्स आणि सेंटर्स इंटू अ सिंगल फायनान्शियल नेटवर्क. बँकनेट फॅसिलिटेट्स पेमेंट अक्रॉस द वर्ल्ड. इट कॅन हँडल मिलियन्स ऑफ, इथे जे म्हणले 1000 नोट्स, मिलियन्स ऑफ सिक्युअर ट्रान्झॅक्शन इच आवर थ्रू डेटा सेंटर स्प्रेड ओव्हर द ग्लोब. आता ह्याच्यातल्या की टेकवेज काय आहेत बघा. बँकनेट इज अ मास्टर कार्ड प्रोप्रायटरी पेमेंट्स नेटवर्क. कुणाचे ही प्रोप्रायटरी, मास्टर कार्ड. तुम्ही मास्टर कार्ड जर बघितलं नसलं तर तुम्हाला एक लाल आणि येलो एकामेकात सर्कल जे गुंफलेले असतात, तो जो लोगो आहे पहिल्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरती, ती जी कार्ड्स आहेत ती मास्टर कार्ड्स आहेत. आणि हे सगळ्यात पहिलं नेटवर्क होतं जे ग्लोबली ऍक्सेप्टेड होतं आणि त्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड इश्यू केली गेली होती. आणि ती कार्डची ट्रान्झॅक्शन राऊट करण्यासाठी, ज्याला आपण ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ह्या दोन गोष्टी वापरल्या होत्या, INET आणि INAS. आणि ते दोन्ही वेगवेगळे ट्रान्झॅक्शन होत असल्यामुळं हे एकाच सिस्टीम मधनं राऊट होण्यासाठी हे बँकनेट नावाचं ग्लोबल स्टँडर्ड्स काढलं, ग्लोबल नेटवर्क काढलं, ज्याचा वापर मास्टर कार्डच्या ट्रान्झॅक्शन साठी वापरला होता. आणि त्याची प्रोप्रायटरी कोणाची होती, मास्टर कार्डची होती. लिंकिंग ऑल मास्टर कार्ड मर्चंट्स अँड क्रेडिट डेबिट कार्ड युजर्स. हे लिंकिंग कशासाठी, कारण की एकमेकाला नेटवर्क कनेक्टेड केल्याशिवाय ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होणार नाही. द सिस्टीम रिलायज ऑन अ डिस्ट्रीब्युटेड व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स विथ मोर दॅन 1000 नोड्स लोकेटेड थ्रू आउट द वर्ल्ड. आता हे ह्याच्यापेक्षा पण जास्त डिझाईन केलेले आहेत आणि जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं मास्टर कार्डचं ट्रान्झॅक्शन करू शकतोय. का, कारण की प्रत्येक ठिकाणचं नेटवर्क वापरलं जात आहे आणि ते नेटवर्क स्विफ्टच्या माध्यमातून बाहेरच्या साईडला जातं आणि तिथून त्यांचं सक्सेसफुल मेसेज आल्यानंतर तुमचं ट्रान्झॅक्शन होऊ शकते. द सिस्टीम इज रोबस्ट अँड कॅपेबल ऑफ हँडलिंग मिलियन्स ऑफ ट्रान्झॅक्शन. आता जसं आपण पुस्तकात सुद्धा वाचलं की एवढी मोठी सिस्टीम्स आहेत, जशी मास्टर कार्ड आहे तशीच विजावाल्यांची आहे, तशीच आपल्या रुपे डेबिट कार्डची आहे. आपण रुपे डेबिट कार्डचं ज्याला NFS म्हणतोय, विजावाल्यांचं जे आहे ते विजा कनेक्ट आहे आणि ही मास्टर कार्ड जे वाल्यांचं ते बँकनेट नावाचं नेटवर्क आहे ज्याच्या थ्रू त्या कार्डचे ट्रान्झॅक्शन होतात.
ठीक आहे. त्याच्यानंतरचा होता तो NIC नेट. NIC नेट ही भारतातली नेटवर्क नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर्स नावाची कंपनी आहे, जी 1976 मध्ये अंडर द प्लॅनिंग ऑफ कमिशन बाय द इंडियन गव्हर्नमेंट, हे भारतीय ज्याला गव्हर्नमेंटची साईट म्हणतो वेबसाईट, ती गव्हर्नमेंटची साईट ही नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर जे आहे ते गव्हर्नमेंट ओन्ड कंपनी आहे आणि त्याच्या थ्रू हे वेगवेगळ्या नेटवर्क्स आणि ह्याचं एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. तुम्हाला ह्याचं उदाहरण सांगायचं झालं तर गव्हर्नमेंटच्या ज्या साईट्स असतात, तुम्ही कधी बघायला गेलं तर NIC.in असते. NIC.in म्हणजे काय? हे NIC नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर्स आणि .in म्हणजे .इंडिया. ह्या त्यामुळे गव्हर्नमेंटच्या साईटच्या ज्या बऱ्याच साईट्स होत्या त्या NIC.in आता कशा होतात की org.in येतात, gov.in येतात म्हणजे गव्हर्नमेंट.इंडिया, अशा पद्धतीच्या साईट्स येतात आणि ह्या डेव्हलप केल्या होत्या कोणी? NIC.net न. तर NIC नेट बघा, हॅज बीन एस्टॅब्लिश्ड सेटअप इन द 1976 अंडर द by the National Informatic Centers, a Government of India organization. It is India's largest wide area network WAN. National Informatic Centers provides ICT and e-governance support for the governments for last 4 decades. 40 वर्ष. NIC facilitates electronic delivery of services to the government to government, government to business, government to citizen, and government to employees. It has institutional linkage with all the ministries, departments of the central government, state government, union territories, and about 720 plus district administrations of India. Though it has mainly been set up to serve the communication needs of central state governments, yet banks in India have also been allowed connectivity to NIC net for email services. It operates on various backbones with packet switched networks, LANs and ISDNs. याच्यात बघा, तर ही तुम्हाला सांगायचं झालं तर ही फक्त NIC नेट ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्या थ्रू स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि बाकीच्या गव्हर्नमेंटचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकार गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन काय असतील तर स्टेट गव्हर्नमेंट कडून फंड्स स्टेट गव्हर्नमेंटला द्यायचे. गव्हर्नमेंट टू बिझनेस, जे कॉर्पोरेट सेक्टर मधले बिझनेसमॅन आहेत त्यांना काहीतरी फॅसिलिटी द्यायच्या आहेत, ज्याला आपण म्हणतो काहीतरी सबसिडी वगैरे द्यायची आहे, तर ती गव्हर्नमेंट टू बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये येतात. गव्हर्नमेंट टू सिटीजन, जे आता PM किसान वगैरे जे आलेले आहेत किंवा ते किसान सन्मान योजना, ह्या ज्या सगळ्या जे गव्हर्नमेंट कडनं कस्टमरला किंवा सिटीजनला फंड्स अवेलेबल केलेले आहेत, तर त्याच्या पाठीमागचं जे डॉक्युमेंट आहे ते NIC नेट जी ही कंपनी आहे त्याच्या थ्रू राऊट करते किंवा त्याचं सेटअप ह्या NIC नेट थ्रू व्हायचं. आणि गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असं म्हटलेलं आहे की त्यांचे जे कोण एम्प्लॉईज आहेत त्यांचं काही ट्रान्झॅक्शन असायचं तर ह्या NIC नेट मार्फत ते ट्रान्झॅक्शन व्हायचे. बेसिकली त्याच्या पुस्तकापेक्षा तर थोडं मी जरा वेगळं घेतलेलं आहे. तर ह्याच्यात अंडर द प्लॅनिंग कमिशन बाय द इंडियन गव्हर्नमेंट, द then additional secretary late Dr. N. Sheshgiri was the first to introduce a network systems in India called NIC net. हे भारतातलं पहिलं नेटवर्क होतं जे NIC, जे नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर ह्या कंपनीनं डेव्हलप केलं होतं आणि त्याच्या पाठीमागं बॅकबोन कोणाचा होता तर डॉक्टर N. शेषगिरी. आणि काय केलं की इन 1990s द टेक ऑफ बाय द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी NIC ICT नेटवर्क, त्यामुळे NIC नेट असं झालं. फॅसिलिटेट द इन्स्टिट्यूशनल लिंकेज विथ द मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंट्स ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, जे आता तुम्हाला सांगितलं तर ते त्या एकमेकांच्या नीड हे करण्यासाठी इंटरकनेक्टेड केलं ह्या NIC नेट थ्रू. डेटा सेंटर्स अँड ऑफिसेस बघा, इन 2018 NIC ऑपरेटेड ओपनड इट्स 4th डेटा सेंटर इन भुवनेश्वर to complement its existing data centers in New Delhi, Hyderabad and Pune. In addition to the national data centers, there are NIC state centers in 36 states or union territories. This is supplemented by 708 district offices. जसं म्हणजे ह्याच्यात तुम्ही ग्रामपंचायत पर्यंत जर म्हटलात तरी काय हरकत नाही. राज्यातल्या स्टेटमध्ये, देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये, युनियन टेरिटरीजमध्ये, स्टेटमध्ये, स्टेटमधल्या डिस्ट्रिक्टमध्ये, डिस्ट्रिक्टमधल्या सिटीजमध्ये आणि सिटीज किंवा अर्बन रुरल एरियामध्ये ह्या नेटवर्क NIC नेट एस्टॅब्लिश केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये. मग ते कुठल्याही पद्धतीचं गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असू दे. आणि एक सिंपल पोर्टल आहे. NIC मेंटेन्स द नॅशनल पोर्टल्स ऑफ इंडिया. The portal contains the constitutions of India,
द क्लेम्स टू हॅव डिझाईन ऑब्जेक्टिव्ह टू सिंगल पॉईंट ऑफ ऍक्सेस द इन्फॉर्मेशन अँड सर्व्हिसेस. तुम्ही जर क्लास संपल्यानंतर किंवा उद्या तुम्हाला ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही nic.net किंवा nic.in या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता आणि घ्या म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दलची अनेक डिटेल माहिती मिळेल. तर हे एक सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की हे पण एक प्रकारचं नेटवर्क आहे, जे नेटवर्क सिनॅरिओ बघतोय आपण भारतामधलं, त्यातलाच एक भाग आहे जे गव्हर्नमेंटसाठी काम करतंय आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन एकमेकाला जोडलेले आहेत. तर ते कुठल्या नेट थ्रू, तर NIC नेट ह्या नेटवर्कद्वारे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जोडलेले आहेत. त्याच्या पुढं जर पेज नंबर 489 वरती तुम्ही गेलात, 33.3.3 RBI नेट. ही RBI नेट काय आहे, तर रिझर्व्ह बँकेचं जसं गव्हर्नमेंटचं नेट आहे NIC नेट, तसंच रिझर्व्ह बँकेनं स्वतःच नेट ज्याला म्हणतो त्याला नेटवर्किंग बोलायचं बरं काय. तर स्वतःच नेटवर्किंग जे एस्टॅब्लिश केलेलं आहे त्याला म्हणतात RBI नेट, अ कम्युनिकेशन सॉफ्टवेअर ऑपरेटिंग टू द बँक नेट. RBI net client running a personal computer is called RBI net does client and he can communicate with its server over a dedicated lease line or dial-up. म्हणजे हे त्याच नेटवर्क मध्ये रिझर्व्ह बँकेचे जे ब्रांचेस आहेत, त्यांचे ऑफिसेस आहेत किंवा एक्सटेन्शन्स आहेत, त्या सगळ्यामध्ये त्यांचं जे नेटवर्क एस्टॅब्लिश केलेलं आहे, तर त्या नेटवर्कला रिझर्व्ह बँकेचं RBI नेट हे म्हटलेलं आहे. द कम्युनिकेशन सॉफ्टवेअर अलाउज फॉर फ्री फॉर्मॅट मेसेजिंग अँड फाईल ट्रान्सफर ऑन एक्झिस्टन्स ऑफ बँकनेट इन्फ्रास्ट्रक्चर. हे बँकनेट जे आहे, जे आपण बघितलं आयनेट आणि INS मिक्सचर आहे आणि ह्या एकत्रीकरण ज्याला म्हणूया, आणि ह्या एकत्रीकरणातनं बँकनेट तयार झालं आणि त्याचाच बॅकबोन म्हणून RBI नेट वापरलं जात आहे. आणि ईच RBI नेट युजर interacts with the local server connected to the X.25 switch. अंडरलाईन करा, X.25 स्विच हे टेक्निकल कॉन्सेप्ट आहे. X.25 हे प्रोटोकॉल्स आहेत. X.25 म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं सिम्प्लेक्स, डुप्लेक्स आणि हाफ डुप्लेक्स वगैरे, त्याच पद्धतीचं मोड ऑफ ट्रान्समिशन कसं होतंय आणि कुठं स्विचिंग ज्याला म्हणतोय, नेटवर्क राऊट कुठल्या पद्धतीने होणार आहे, तर हे नेटवर्किंग मधला प्रोटोकॉल आहे X.25, जे बँकनेट थ्रू वापरलं जातं आणि कुठल्या गोष्टीसाठी RBI नेट मध्ये ह्या गोष्टीचा वापरलं जाते. द युनिक सर्व्हर्स इन टर्न कम्युनिकेट विथ ईच अदर युझिंग TCP/IP ओव्हर द X.25 प्रोटोकॉल. त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पुढच्या स्लाइड मध्ये. द सॉफ्टवेअर अलाउज फ्री फॉर्मॅट मेसेजिंग विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स ऑन द लेंथ ऑफ द मेसेज, enables file transfer, spreadsheet data programs, etc., facilitates dial-up access and has security features such as end-to-end encryption, ऑडिट ट्रेल. ह्या गोष्टी तुम्हाला मी बोलतो कशा आहेत, तर ह्याच्यामध्ये ऑडिट ट्रेल्स, फाईल ट्रान्सफर, जसं आपलं तुमचं मेलिंग सिस्टीम आहे, इंट्रा मेलिंग, ज्याच्या थ्रू तुम्ही फाईल शेअर करू शकता, ईमेल बघू शकताय किंवा एखादी एक्सेल शीट अटॅच करू शकताय, हे एक नेटवर्क आहे. जसं तुम्ही रिमोट डेस्कटॉप घेऊ शकताय, बऱ्याच जणांना माहिती आहे एनीडेस्क वगैरे घेऊन तुम्ही त्या मशीन, लोकल मशीन ऍक्सेस करू शकताय. जसं आपल्या सिस्टीम ऑर्गनायझेशन मध्ये नेटवर्क आहे, तसंच रिझर्व्ह बँकेची नेटवर्क आहे. रिझर्व्ह बँक ही आपल्या सगळ्यांची कॅपेक्स ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे त्यांचं नेटवर्क, त्यांच्या ब्रांचेस, त्यांचं जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे ते सगळ्यात मोठं आहे आणि ते इंडिव्हिज्युअल नेटवर्क स्वतःचे चालवतात. आणि त्यांच्या नेटवर्कला आपण काय म्हणतोय की रिझर्व्ह बँकेचं RBI नेट. आणि RBI नेटच्या पाठीमागे कुणाचं काय स्ट्रक्चर वापरलेलं आहे, तर बँकनेट स्ट्रक्चर वापरलेलं आहे. आणि बँकनेट स्ट्रक्चर कशावरती चालते, तर X.25 हा जो प्रोटोकॉल आहे, तर हा प्रोटोकॉल तुमच्या स्क्रीनवरती बघा, पेज नंबर 489 वरतीच आपण आहे आता सध्या. आणि त्याच्यातलाच X.25 प्रोटोकॉल एक तुमच्या अभ्यासात आलाय, तो मी एक्सप्लेन करतोय. बघा, हे शक्यतो X.25 हे डिटेलमध्ये नाही आहे पुस्तकात. तर ह्याचं स्ट्रक्चर काय आहे, generally protocol that was developed in International Telecommunication Union (ITU). It usually allows various logical channels to make use of same physical line. सेम फिजिकल लाईन का म्हटलं की आपण मल्टीप्लेक्सर आणि त्यावेळेला पाठीमागं बघितलं की एकाच कम्युनिकेशन लाईन मधनं आपण डेटा पास करतोय, पण शॉर्टेज डिस्टन्स मध्ये कुठल्या, आपण मागच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं या स्लाइड मध्ये जे ट्रान्समिशन मेसेज स्विचेस हे X.25 प्रोटोकॉलच आहे. तर ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही M1 पासून M2 पर्यंत आणि
M2 पासून M1 पर्यंत जाण्यासाठी आपण बघितलं होतं की शॉर्टेज डिस्टन्स जे कोलिजन होऊ नये म्हणून जे स्विच लेवलला मेसेज स्विचिंग ज्याला आपण बघितलं होतं, स्टोअर अँड फॉरवर्ड द डेटा, सेम कॉन्सेप्ट हा स्विच आहे. पण स्विच वरती कुठल्या पद्धतीचं सॉफ्टवेअर म्हणजे ज्याला प्रोटोकॉल म्हणजे सेट ऑफ रूल्स ज्याला म्हणतोय, तर ते सेट ऑफ रूल्स आहे ते X.25 प्रोटोकॉल आहे. मग याचा संबंध कोणाशी आहे, तर आपण OSI मॉडेल बघितलं होतं ज्याच्यामध्ये ऍप्लिकेशन लेअर, सेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट लेअर, नेटवर्क लेअर, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर हे ओपन सोर्स ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन ज्याला आपण म्हणतो OSI मॉडेल मॅपिंग विथ X.25 प्रोटोकॉल. तर तुम्ही बघा शेवटचे 3 लेअर जे आहेत, नेटवर्क लेअर, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर, ह्या 3 लेअर इकडंच डाव्या तुमच्या साईडला उजव्या साईडला X.25 प्रोटोकॉल आहे. हे X.25 प्रोटोकॉल नथिंग बट द रूल्स कसे कसे एक्झिक्यूट होतात, तर ते 3 लेअर मध्ये हे रूल्स एक्झिक्यूट होतात. नेटवर्क लेअर मध्ये पॅकेट स्विचिंग होत आहे. पॅकेट स्विचिंग म्हणजे तुमचा डेटा जो आहे तो पॅकेटच्या रूपात असतोय, तो नेटवर्क मध्ये मुवमेंट होतोय, म्हणून हे नेटवर्क लेअर आणि पॅकेट लेअर PLP ज्याला म्हणतात तो लिंक होते. डेटा लिंक म्हणजे फ्रेम मध्ये डेटा बिट्स मुवमेंट होतात, त्यामुळे डेटा लिंकचं लेअर फ्रेम लेअर बरोबर X.25 च्या मॅच झालेला आहे आणि फिजिकल लेअर हा फिजिकल लेअर बरोबर मॅप झाले. हे तुम्हाला पुस्तकात सोडून नाही आहे, एक्झाम मध्ये पण इतकं डीप विचारलं जात नाही, पण X.25 असंच काहीतरी सांगायचं कळालं नसतं म्हणून ह्या गोष्टी म्हणतोय. तुम्हाला आता पुढच्या स्लाइड मध्ये त्याची कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ही बघा, तर याच्यामध्ये जे होस्ट आहेत, होस्ट ज्याला म्हणतोय आपण, एखाद्या कॉम्प्युटरला आपण होस्ट म्हणूया, हा होस्ट आहे. इथून ह्या डेटापर्यंत ह्या टर्मिनल पर्यंत डेटा पाठवायचा आहे. मग हे DTE म्हणजे काय आहे, तर त्याचे लॉंग फॉर्म इथे मी दिलेले आहेत. डेटा टर्मिनल इक्विपमेंट, डेटा सर्किट टर्मिनेटिंग इक्विपमेंट आणि पॅकेट स्विचिंग एक्सचेंज. तुम्ही असं हे उदाहरण जर बघितलं तर ते स्विच मेसेज स्विचर्स जे होतं सेम आहे. डेटा टर्मिनल इक्विपमेंट पासून डेटा सर्किट एक्सचेंज पर्यंत जाते. त्याच्यानंतर पॅकेट स्विचिंग एक्सचेंज हे काय करतं, ठरवते की कुठल्या थ्रू नेटवर्क मध्ये डेटा पाठवायचा आहे, कुठं कंजेशन नाही आहे, कुठं कोलिजन नाही, कुठं धडकाधडकी होणार नाही. तर हे चारीपैकी डेटा मुवमेंट होईल. समजा आता एखाद्या वेळेस ह्या साईडला ही लाईन ब्लॉक आहे, ही लाईन पूर्ण बंद आहे, ही लाईन पूर्ण बंद आहे आणि आपल्याला इथं डेटा पाठवायचा आहे. तर कसं पाठवता येईल, तर तो काय करणार, इथून डेटा सर्किट एक्सचेंजला जाईल, ते ठरवणार कुठल्या स्विचला पाठवायचा आहे, मग या स्विचला जाईल, हे स्विच ठरवणार इकडे कोलिजन आहे, इकडं कोलिजन आहे. मग कोलिजन म्हणजे आपण ट्रॅफिक म्हणूया, ट्रॅफिक आहे, मग इथून डेटा इथे येईल आणि इथून असा डेटा मुवमेंट होईल डेटा सर्किट एक्सचेंज मध्ये आणि परत डेटा टर्मिनल इक्विपमेंट. हे DTE वगैरे लक्षात ठेवण्याचे हे कॉम्प्युटर आहे, हा एक कॉम्प्युटर आहे आणि हा स्विच आहे आणि हे स्विच मध्ये हे प्रोटोकॉल आहे X.25. त्यामुळं ह्या अशा पद्धतीनं मेसेज स्विच करण्याचं काम जे आहे किंवा डेटा ट्रान्सफर करण्याचं काम कुठल्या पद्धतीनं नेटवर्क मध्ये पाठवायचं आहे, हे प्रोटोकॉल म्हणजे X.25 प्रोटोकॉल आहे. त्याचे तुम्हाला पाहिजे असतील तर हे स्क्रीनशॉट काढून घ्या. अदरवाईज कधी जर एक्झाम मध्ये विचारलं तर हे असू दे. DTE म्हणजे काय, डेटा टर्मिनल इक्विपमेंट, DCE म्हणजे काय, डेटा सर्किट टर्मिनेटिंग इक्विपमेंट आणि पॅकेट स्विचिंग एक्सचेंज हे स्विच आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे तुमचा पेज नंबर 490 इन्फिनेट, SFMS आणि इफ्टास. जे आत्ताच्या आपण जर सिनेरिओ बघितला इंडियन नेटवर्किंग मध्ये किंवा RTGS NFT जर बघायला गेलं तर हे आता जे लेटेस्ट आहे बँकनेटच्या पुढचं, ते आपण इफ्टास किंवा SFMS किंवा इन्फिनेट ज्याला म्हणतोय, हे नेटवर्क आपण वापरतोय. इंडियन फायनान्शियल नेटवर्क ज्याला इन्फिनेट म्हणतात.
is the communication backbone for the Indian banking and financial sectors. All banks, public sectors, private sectors, and cooperative banks, etc., and the premier financial institutions in the country are eligible to become the member of Infinet. The Infinet is a closed user group CUG network for exclusive use of member banks and financial institutions. It uses a blend of communication technology such as VSAT and terrestrial lease lines. आपण बघितले terrestrial कुठल्या cables वगैरे आहेत. Presently, the network consists of over the 950 VSATs located in 127 cities of the country and utilities one full transponder on INSAT 3B. INSAT तुम्हाला माहित आहे, INSAT 3B कधी तर सर्च करून बघा. हा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे जो दळणवळण माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी उपग्रह पाठवलेला आहे इन्सॅट 3B आणि त्याचा वापर ह्या इन्फिनेट थ्रू करतोय आणि त्याला ट्रान्सपॉन्डर ज्याला आपण काल बघितलं की जो पृथ्वी तलावरती अर्थ स्टेशन आहेत त्यांना जे मेसेज पाठवायचं काम सॅटेलाइट थ्रू केलं जातंय त्या गोष्टीला ट्रान्सपॉन्डर म्हणतात आणि तो ट्रान्सपॉन्डर कुठं आहे इन्सॅट 3B मध्ये बसवलेला आहे आणि त्याचा वापर जवळपास 950 VSAT 127 सिटीमध्ये बसवलेले आहेत. VSAT म्हणजे व्हेरी स्मॉल ऑपरेटर टर्मिनल जे अर्थ स्टेशन थ्रू लोकेटेड ट्रान्समिशन होतं. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की एक सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये जवळपास पृथ्वीचा अर्धा भाग कव्हर होऊ शकतोय. त्यामुळे हायर स्पीड, हायर बिट रेट आणि स्पीड टेराबाईट मध्ये आपण स्पीड त्याचं कन्सिडर केलं तरी चालेल. तर ह्याचा वापर काय झाला की परत बघा अंडरलाईन करा पहिला पेज नंबर 33 नंबर 33.4.1 इन्फिनेट आणि पहिलीच लाईन अंडरलाईन करा अंडर द as per the recommendation of the SARAF committee, the RBI, Reserve Bank of India, decided to set up a countrywide data communication network for the banks linking major countries of India, centers of countries. This network christened the net as the christened म्हणजे नाव दिलं इन्फिनेट इंडियन फायनान्शियल नेटवर्क. त्याचंच आता आपण नाव म्हणतोय नॅशनल फायनान्शियल स्विच NFS. हे इन्फिनेट तुम्ही जसं बघायला गेलात तर पुढे वाचण्यात येईल की NPCI कडे राऊट केलं IDRBTनं आणि IDRBTनं NPCI कडे ज्यावेळेला राऊट केलं त्यावेळेला त्याचं नाव दिलं 2012 नंतर की नॅशनल फायनान्शियल स्विच. ठीक आहे. बिकॉज ऑफ द प्रोव्हिलिंग पुअर क्वालिटी ऑफ द टेरेस्ट्रियल कम्युनिकेशन लाईन्स इन द कंट्री दिस नेटवर्क वॉज युझिंग सॅटेलाइट कम्युनिकेशन विथ व्हेरी स्मॉल ऑपरेटर टर्मिनल्स. अंडरलाईन करा VSATचं लॉंग फॉर्म आहे व्हेरी स्मॉल ऑपरेटर टर्मिनल ॲज द अर्थ स्टेशन to ensure a reliable infrastructure. This network has paved the way of new era of banking services through the technological advance, cutting across the geographical limitations of distance. Cutting across the geographical distance का म्हटलेलं आहे की एकापेक्षा 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटरचा विषय न करता मोर दॅन थाउजंड किलोमीटर, मोर दॅन लाख किलोमीटर हे ट्रान्झॅक्शन्स आपण कव्हर करू शकतोय कारण की VSATच्या माध्यमातून. Indian Financial Network Infinet is a closed user group MPLS network for banking and financial sector. Some of the activities are structured financial messaging systems SFMS. ज्याला स्ट्रक्चर्ड फायनान्शियल मेसेजिंग सिस्टीम म्हणजे तुम्हाला सांगण्यात झालं तर जसं RTGS NEFT आहे त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर्ड आहे त्याला काय म्हणतोय की आपण तुम्ही LCBG जर तुम्ही इश्यू करायला गेलात बँक काढायला गेलात तर ज्याला मेसेजिंग सिस्टीम आहे ती SFMS कोड तुम्हाला लागतोय. SFMS इज नथिंग बट तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड दिला जातं. जसं RTGS NEFT करताना तुम्हाला युजर आयडी पासवर्ड दिला जातो सेम कॉन्सेप्ट SFMS मध्ये आहे. स्ट्रक्चर्ड फायनान्शियल मेसेजिंग सिस्टीम हे कोड आहे एक स्टँडर्ड आहे. जसं RTGS करताना आपल्याला काय लागतं एक IFSC कोड लागतो एक अकाउंट नंबर ब्रांच कोड आणि अमाऊंट सेम पद्धतीने स्टँडर्ड ठरलेले आहेत. अशा पद्धतीचे 400 कोर्स ज्या 400 कोर्स आहेत त्यातलाच एक भाग आहे की SFMS आपण बघतोय स्ट्रक्चर्ड फायनान्शियल मेसेजिंग सिस्टीम. त्याच्यानंतर मेसेजिंग सिस्टीम फॅसिलिटेट्स लाईक RTGS NEFT गव्हर्नमेंट पेमेंट्स अँड रिसिप्ट. इट इज नाउ बिंग मॅनेज्ड बाय IFTAS अ होली ओन्ड सबसिडरी ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. IFTAS हे सध्या मॅनेज करते काय काय RTGS NEFT SFMS. तुम्ही जर बघा गेलात तर तुम्हाला RTGS ची मेंबरशिप हवी असेल RTGS ची तुम्हाला डायरेक्ट मेंबरशिप करायची असेल रिझर्व्ह बँकेकडे अप्लाय केला तर तुम्हाला हे IFTAS कंपनीकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागेल
इफ्टासच्या बद्दल माहिती थोडी देतो. इफ्टास बघा, इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस. फायनान्शियल टेक्नॉलॉजी आणि अलाइड सर्व्हिसेस हे लॉंग फॉर्म आहे. इफ्टासचा ही कंपनी आहे. ही कोणी डेव्हलप केलेली आहे तर IDRBT. A key area of activities of the IDRBT right since in the inception was developing and providing technology services to the Indian banking and financial sector. आपल्याला माहिती आहे की IDRBT ही डेव्हलपमेंट आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट बँकिंग इंडस्ट्री मधली काम करणारी संस्था आहे, ज्याच्या थ्रू रिझर्व्ह बँक आणि IDRBT हे पूर्वी इंटरकनेक्शन मध्ये काम व्हायचं आणि जे काही बँकिंग सेक्टरला डेव्हलपमेंट लागायचं, मग ते नेटवर्किंग मध्ये असू दे, सॉफ्टवेअर मध्ये असू देत किंवा एखादी सिक्युरिटी लेवलचं असू देत, तर ते कोण डेव्हलप करायचं? IDRBT. जसं आपल्या DRDO जे डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशन आहे मिलिटरीची, तशी आपल्या रिझर्व्ह बँकेची कुठली होती? IDRBT नावाची संस्था होती, ज्याच्यामध्ये रिसर्च आणि अनालिसिस केलं जायचं आणि ह्या थ्रू हे नेटवर्क चालायचं. कुठलं? इन्फिनेट आहे ते. इन्फिनेट बघा, तर इन्फिनेट इंडियन फायनान्शियल नेटवर्क वापरायचं आणि हे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला जी ऑर्गनायझेशन आहे ती आहे इफ्टास. म्हणजे कुठल्या कुठल्या? RTGS, NEFT आणि गव्हर्नमेंट सबसिडीज आहेत आणि SFMS जे आपण म्हटलं, ते सगळं कोण मॅनेज करतंय? तर ही इफ्टास नावाची कंपनी करते किंवा एक ऑर्गनायझेशन करते. बघा, the above mentioned technology services constituted an integral part of the IDRBT's initiatives to ensure that the best of technology is utilized by the Indian bank and financial sector to provide convenient banking services to the common person. हे कशासाठी बेस्ट टेक्नॉलॉजी का म्हणतोय? कारण की त्याच्यातलं डिटेल अभ्यास करण्यासाठी ह्या IDRBT न चालू केलं किंवा ती संस्था करते. त्यामुळं जास्तीत जास्त प्रूव्हन नेटवर्क, प्रूव्हन कॉन्सेप्ट, प्रूव्हन टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत किंवा कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी IDRBT त्याच्यामध्ये काम करत असते. These services constituted the backbone for implementation of information technology in the Indian banking and financial sector and enabling improving and effectiveness and efficiency of the sector in a big way. These services also played the pivotal role in facilitating and improving the electronic payment systems in the country. इथं मी खाली एक लिंक दिलेली आहे www.idrbt.ac.in. इथं बघा इन आणि iftas.html. ह्या IDRBTच्या साईट मध्येच इफ्टासची एक वेब पेज तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये ही माहिती आहे. मी तिथूनच घेतलं कारण की ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये इफ्टास बद्दल काय जास्त लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे मी इफ्टासची माहिती जी आहे ती वेबसाईटवरनं आणि ह्या IDRBTच्या साईटवरनं घेतलेली आहे. ही बघा, कारण की ही गरजेची वाटते मला, कारण की आपण RTGS NEFT करतो, त्याचं हँडल कोण आहे? ते रिझर्व्ह बँकेचं आपण म्हणतो, पण रिझर्व्ह बँक पण नसून ती इफ्टास नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, ती RTGS NEFT आणि बाकीचे हे जे नेटवर्किंगचे परमिशन्स देते. तर ह्या गोष्टीकडून तुम्हाला ह्या इफ्टास या कंपनी हँडल करत असते आणि ह्याचा पाठीमागं बॅकबोन कोण आहे? तर IDRBT आहे. आलं लक्षात? त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि ह्या टेक्नॉलॉजी कुठल्या कुठल्या चालू केलेल्या आहेत त्या बघा. IDRBTनं इन्फिनेट, जे आता मी म्हटलं 1999 मध्ये लॉन्च केलेली आहे. स्ट्रक्चर्ड फायनान्शियल मेसेजिंग सिस्टीम SFMS आपण जे बोललो ते 2001 मध्ये IDRBTनं चालू केलेलं आहे. नॅशनल फायनान्शियल स्विच जे आपण म्हणतो, इन्फिनेट नंतरचे जे पुढचं नेटवर्क आहे इन्फिनेट 1999 आलं, तेच बदलून 2004 मध्ये NPCI कडे ज्यावेळेला ऑर्गनायझेशन स्थापन झाली आणि 2004 मध्ये नॅशनल फायनान्शियल स्विच असं ग्लोबली डिक्लेअर केलं. इन्फिनेटच आहे ते त्याच्या ऍडव्हान्स व्हर्जन मध्ये. आणि हे दुसरा जो क्लाउड कॉम्प्युटिंग आहे, क्लाउड जे ज्याला म्हणतोय आपण, ते 2013 मध्ये इंडियन बँकिंग कम्युनिटी क्लाउड हे डेव्हलप केलेलं आहे स्वतःचं इंडियन बँकिंग सेक्टरसाठी IDRBTनं, आणि ते सुद्धा 2013 ऑगस्ट 2 मध्ये लॉन्च केलेले आहेत. या गोष्टी ज्या नेटवर्क रिलेटेड आहेत त्या मी डिस्प्ले केलेल्या आहेत, त्या तुम्ही टिपून घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही स्क्रीनशॉट करा. आणि ह्या गोष्टी IDRBT, मी परत एकदा सांगतो, इंडियन बँक रिसर्च डेव्हलपमेंट इन टेक्नॉलॉजी ह्या संस्थेनं डेव्हलप केलेले आहेत आणि लॉन्च केलेले आहेत. त्या लॉन्चिंगच्या डेट्स पण तुम्हाला अवेलेबल आहेत. याच्यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे इंटरनेट. मी त्याच्या इंटरनेटच्या काय अशा साईट्स मिळत नाहीत किंवा डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला सांगता येणार नाही आहे, त्यामुळे पुस्तकात जे काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. त्यामुळे पुढच्या स्लाइड्स अवेलेबल नाही आहेत. पेज नंबर 490 बघा. इंटरनेट
इंटरनेट इज अ नेटवर्क ऑफ नेटवर्क, ज्याला म्हणतात मोर दॅन वन नेटवर्क कनेक्टेड ग्लोबली. जसं इंट्रानेट आपण म्हणतोय आपल्या प्रेमायसेस मध्ये, आउटसाइड प्रेमायसेस मध्ये लॅन असतं, लॅन नंतर वॅन, वॅन नंतर तुमचं काय नंबर ऑफ वॅन्स कनेक्टेड टू द हे इंट्रानेट होत आहे, आणि नंबर ऑफ इंट्रानेट कनेक्टेड टू द इंटरनेट होते. म्हणजेच काय, हे इतकं मोठं जाळं आहे नेटवर्कचं, त्याला आपण काय म्हणतोय इंटरनेट. आणि ह्याचा वापर कशासाठी करतोय, शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन ह्या गोष्टीसाठी वापर करतोय. बघा पुस्तकामध्ये पेज नंबर 490 मी 33.4.2 वाचतोय. द इंटरनेट इज अ ग्लोबल नेटवर्क ऑफ नेटवर्क. इट इज अ सिस्टम ऑफ कम्प्युटर्स विच अलाउड युजर कम्प्युटर एक्सचेंज ऑफ डेटा, मी आता सांगितल्याप्रमाणे मेसेजेस, फाइल्स एक्सेट्रा विथ एनी ऑफ द मिलियन्स ऑफ कम्प्युटर्स द वर्ल्ड ओव्हर हॅव्हिंग कनेक्टिव्हिटी टू द इंटरनेट. इंटरनेट इज नथिंग बट द नेटवर्क ऑफ नेटवर्क, एकमेकाला जोडलेले नेटवर्क्स आहे. इंटरनेट हॅज बीन अराउंड इन डिफरंट फॉर्म्स सिन्स 1960. its processors, precursor ज्याला म्हणतोय, जे ARPANET was originally designed by the US Department of Defense. जसं DRDO भारतामध्ये आहे, त्याच पद्धतीचं ARPANET नावाचं US डिफेन्स मिलिटरी ज्याला म्हणतो US ची, त्या डिफेन्स ऑर्गनायझेशनचं एक नेटवर्क स्थापन केलं होतं, आणि त्याला पूर्वी तिथून सुरुवात झाली या इंटरनेटची. आणि ह्याचा अंडरलाईन केला तरी चालेल, सेकंड पॅराग्राफ मधली पहिली लाईन, अप टू द US डिपार्टमेंट अँड डिफेन्स पर्यंत. In association with the universities and research facilities, in 1989, these networks created for military purpose were dismantled and were replaced by NFSnet, the network of National Science Foundation Network, and the infrastructure for these network was made available to public at large. Now the internet is available around the globe to almost everybody. There are backbone computers all over the world which operate at very high speed and carry the bulk of traffic. Other smaller networks are connected to these backbone systems. Therefore, internet is not a physical place of brick and mortar, but it is an electronic link to the world of information through computers communicating with one another throughout the world. इंटरनेट काय आहे की ब्रिक आणि मॉर्टलची, म्हणजे दगड मातीची भिंत किंवा असं स्ट्रक्चर नाही आहे, एक इंटरनॅशनली इलेक्ट्रॉनिक लिंक आहे, जी डेटा कम्युनिकेशन साठी किंवा एक्सचेंज ऑफ डेटासाठी आपण वापरली जाते. आणि त्याच्या पाठीमागे कुठल्या कुठल्या पद्धतीचे नेटवर्क्स आहेत, तर भारतामध्ये नॅशनल फायनान्शियल स्विच जसं होतं तसंच सुरुवात कोणी केली, US गव्हर्नमेंटच्या मिलिटरीच्या डिपार्टमेंटनं, डिफेन्स डिपार्टमेंटनं त्यांच्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीचं असोसिएशन करून ARPANET नावाचं पहिलं नेटवर्क स्थापन केलं. आणि त्याच नंतर NSF नेट म्हणून त्यांनी चालू केलं. जसं आपलं NFS आहे तसं NSF नेट त्यांचं चालू होतं. आणि ही एकमेकाला नेटवर्क कनेक्टेड करून, एकमेकाला नेटवर्क तयार करून ही इंटरनेट तयार होते. त्यामुळे असं कुठं इंटरनेट असं बिल्डिंग आहे किंवा त्याला इंटरनेट म्हणायचं असं काही नाही. इट इज अ लिंक विच कॅन बी शेअर्ड ऑर अक्रॉस द वर्ल्ड, अक्रॉस द पीपल्स. त्यामुळं इंटरनेट इज नथिंग बट द नेटवर्क ऑफ नेटवर्क. द इन्फॉर्मेशन ऑन द इंटरनेट अँड ऑपॉर्च्युनिटीज टू यूज द ग्रोइंग ॲट व्हेरी फास्ट रेट. लास्ट फ्यू इयर्स हॅव विटनेस्ड अ फेनॉमिनल ग्रोथ इन इट्स यूज. कुठल्या आता आपल्याला सांगण्यासारखं भरपूर आहे. इंटरनेटमध्ये आपण काय काय बघतोय, तुमचा इंटरनेटशिवाय दिवस जात नाही. वायफाय आहे, तुम्ही इच अँड एव्हरीथिंग साठी, मोबाईल डेटा ट्रान्सफर करण्यासाठी, पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी, मेल बघण्यासाठी, वेबसाईट बघण्यासाठी, सर्फिंग, वेगवेगळी गाणी डाउनलोड करण्यासाठी, हे काय आहे, हे कुठल्या ना कुठल्या तरी सर्व्हरवरती इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्ही तुमच्या नेटवर्क, ह्या नेटवर्कचा वापर करून तुम्ही डाउनलोड करताय. आणि ते डाउनलोड करण्याने अपलोड करण्याच्या स्पीडला आपण ते नेटवर्कची बँडविड्थ म्हणतोय. म्हणजे कसं म्हणतोय, ब्रॉडबँड असेल तर माझं 4 MBPS आहे, 10 MBPS आहे, 15 MBPS आहे नेटवर्क. हे काय आहे, डाउनलोड आणि अपलोडचं स्पीड आहे. हे काय आहे, डाउनलोड आणि अपलोडचं स्पीड आहे, जे तुम्हाला नेटवर्क, त्या नेटवर्क मधनं तुम्हाला डेटा राऊट केला जातोय. म्हणजे काय, 4 MBPS लिंक असेल तर त्या चॅनल मधनं तुम्ही डेटा अपलोड आणि डाउनलोड करू शकताय. 15 MBPS असेल तर त्या नेटवर्क मधनं करताय. म्हणजेच काय, वेगवेगळे नेटवर्क आहेत. मग ती 15 MBPS पासून GB पर्यंत, 2 GB 10 GB पर्यंत नेटवर्क अवेलेबल आहे. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे स्विचिंग जे आहे, तुम्हाला कुठला प्लॅन घेतला आणि त्या प्लॅन प्रमाणे तुम्हाला त्या नेटवर्क मध्ये स्विच केलं जाते. समजा तुमचा 10 MBPS चा प्लॅन असेल तर तुम्हाला 10 MBPS चा टनेल ओपन केला जातोय आणि तुम्हाला डेटा
एक्सचेंज किंवा इंटरनेट तुम्ही मला ज्याला म्हणताय डाउनलोड करणे किंवा अपलोड करणे, हे तुम्ही त्या टनेल मधूनच वापरू शकताय. ही सेम कॉन्सेप्ट आहे. आणि इंटरनेट वापरायचं असेल तर दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. एक ऍप्लिकेशन पाहिजे किंवा एक ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे आणि ब्राउझर पाहिजे. ब्राउझर ज्याच्यामध्ये आपण एखादा आयपी ॲड्रेस इज नथिंग बट द सर्व्हर ॲड्रेस, ज्या सर्व्हरवरती ती सर्व्हिस होस्ट केली असते त्याला आपण वेबसाईट म्हणतो. म्हणजे जसं तुम्ही www.nic.in जर टाकली तर nic.in हे कुठल्या तरी भारतातल्या सर्व्हरवरती इम्प्लिमेंट केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे वेबसाईट, आणि त्याच्यावरची जी माहिती आहे ती आपल्याला शेअर करायची आहे. तर त्याच्यासाठी आपण गुगल क्रोम आपल्याला माहिती आहे, इंटरनेट एक्सप्लोरर माहिती आहे, मोझिला फायरफॉक्स माहिती आहे, आणि सफारी नावाची जी आहे, आणि ओपेरा. सफारी हे आयफोनसाठी वापरतात, ओपेरा ही हिची जावाची आहे, मोझिला फायरफॉक्स. गुगल क्रोम तुम्हाला माहिती आहे अँड्रॉइड टेक्नॉलॉजी आहे. मायक्रोसॉफ्टचे जे तुमचं बाय डिफॉल्ट ओएस येते त्याच्याबरोबर इंटरनेट एक्सप्लोरर येते. ही काही वेब ब्राउझरची एक्झाम्पल्स आहेत त्यांनी दिलेली, ज्याच्या थ्रू आपण माहिती ब्राउज करू शकतो. त्याच्या पुढे जे पेज नंबर 491 मध्ये पहिला पॉइंट आहे बघा, ब्रॉडबँड. आपण आताच बोलतोय ब्रॉडबँड म्हणजे काय. तर ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस टूल इज द मोस्ट युज्ड फॉर्म ऑफ इंटरनेट ऍक्सेस बिकॉज ऑफ इट्स हाय ऍक्सेस स्पीड. मी आता जसं तुम्हाला म्हटलं की टनेल आहे, की हा ब्रॉडबँडचा टनेल आहे, मोठा आहे. ब्रॉडबँड या शब्दाचाच अर्थ आहे की ब्रॉड आहे, बँड म्हणजे काय, बँडविड्थ, ब्रॉड बँडविड्थ असा म्हणून याला काय ब्रॉडबँड. इट इज ऑफर्ड इन डिफरंट फॉर्म सच एज डिजिटल, DSL, केबल मॉडेम, ऑप्टिकल फायबर ज्याला OFC म्हणतात, वायरलेस. हे नेटवर्कचे तुम्ही जर बघायला गेला तर हे सगळे नेटवर्कचे डिव्हाइसेस आहेत. मॉडेम आहे, OFC ही केबल आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला फायबर मध्ये ज्यावेळेला स्पीड म्हणतोय, आणि सॅटेलाइट जर म्हटलं तर त्याच्यापेक्षा फास्ट नेटवर्क असते. जसं तुमचं ब्रॉडकास्टिंग होतंय त्याच्यासाठी सॅटेलाइटचा वापर होतोय, जे तुमचे IPL चे किंवा क्रिकेटचे सामने होतात त्याच्यासाठी व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग केलं जाते. आणि व्हिडिओ ब्रॉडकास्टिंगसाठी आपल्याला काय लागतंय की अशा पद्धतीचं हाय स्पीड नेटवर्क लागते, जे ब्रॉडबँड थ्रू आपण करू शकतो, किंवा सॅटेलाइट त्याच्या पाठीमागं बॅकबोन आहे. म्हणजे काय, ब्रॉडबँड जर वापरायचं असेल तर हे वेगवेगळ्या पद्धतीच्या मॉडेम्स वापरून किंवा OFC वापरून किंवा सॅटेलाइट वापरून या वेगवेगळ्या फॉर्म्स मधनं आपल्यापर्यंत हे ब्रॉडबँड कनेक्ट केलं जाऊ शकते. इंटरनेट ऍक्सेस सर्व्हिसेस. आता ह्या सर्व्हिसेस मी सांगण्यासारखं नाही आहेत, कारण की तुम्ही जर पॉइंट जर बघायला गेलात, कम्युनिकेशन सर्व्हिसेस मध्ये काय, ईमेल ज्याला इलेक्ट्रॉनिक मेल म्हणतात, न्यूज ग्रुप्स आहेत, इंटरनेट टेलिफोनी वगैरे, व्हॉइस ओव्हर द IP ज्याला म्हणतात, ज्याला आपण म्हणतोय IVRS सिस्टीम किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणतात, व्हॉइस ओव्हर द IP, इंटरनेट टेलिफोनी ज्याला म्हणतात, VoIP एटसेट्रा. ह्या कम्युनिकेशन आहेत. आता झूम वगैरे मीटिंग आपण करतोय, सेम कॉन्सेप्ट इंटरनेटचा वापर करतोय. वेगवेगळ्या पद्धतीच्या न्यूज ग्रुप्स आहेत, बातम्यांचे जे नेटवर्क आहे ते कम्युनिकेशन सर्व्हिस मध्ये करतोय. इन्फॉर्मेशन रिट्रॅव्हल सर्व्हिसेस कुठल्या आहेत, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल किंवा आर्कचेव किंवा गोपर नावाची ही सिस्टीम आहे, ज्याच्या थ्रू मेल ट्रान्सफर वगैरे करू शकताय. वेब सर्व्हिसेस कुठल्या आहेत, वर्ल्ड वाईड वेब, जे तुम्ही www करून जे सर्च करताय सगळं ग्लोबली, तर ते सगळं वर्ल्ड वाईड वेबच्या अंडरमध्ये वेब सर्व्हिसेस येतात. जे वेबसाईट जे आहेत त्या सगळ्या वेब सर्व्हिसेस आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, पॉइंट टू पॉइंट जे आपण आता करतोय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झूम मीटिंगद्वारे, या गोष्टी वापरू शकतो इंटरनेटसाठी. म्हणजे तो ओव्हर द इंटरनेटच होतात या गोष्टी. दिस इज वन ऑफ द मोस्ट वाईडली युज्ड अप्लिकेशन्स. ईमेल message can be sent to any remote location. Message travels in the matter. कुठला मेसेज काय करायला किती विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद आपण ईमेल या टोकापासून त्या टोकापर्यंत वापरू शकतोय. Usenet, it allows sending a message information on varied subjects on an electronic bulletin board for anyone to refer to. Usenet म्हणजे इलेक्ट्रॉनिक बुलेटिन बोर्ड, जे डिस्प्ले आपण ज्याला म्हणतोय, त्याला ब्रॉडकास्टिंग म्हणतोय, त्याला युजनेट वापरलं जाते. सेंडिंग मेसेज टू बल्क ऑफ व्हेरियस सब्जेक्ट्स. गोफर, इट इज अलाउज ऍक्सेस टू रिट्रॅव्हल ऑफ इन्फॉर्मेशन ऑन व्हरायटी ऑफ सब्जेक्ट लाईक रेफरन्स मटेरियल्स, मॅगझिन्स, आर्टिकल्स, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स. म्हणजे गोफर म्हणजे एक तुम्ही सर्च इंजिन आहे ज्याच्या थ्रू तुम्ही माहिती घेऊ शकताय. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, आपण सध्या आपल्या एका कॉम्प्युटर मधून दुसऱ्या कॉम्प्युटर मध्ये पण जे फाईल कॉपी पेस्ट करतोय त्याला FTP प्रोटोकॉल आपण वापरला जातोय.
इंटरनेट रिले सिस्टीम चार्ट्स, जे आता तुमचं IRC जे व्हॉट्सअप वगैरे तुम्ही करताय त्याला IRC बॅकबोन आहे. इट अलाउज ऍक्सेस टू फोरम वेर युजर्स कॅन हॅव ऑनलाईन रिअल टाइम डिस्कशन अक्रॉस द ग्लोब. तुम्ही जे आता कोणीतरी विचारलं तुम्ही व्हॉट्सअप करताय म्हणजे काय करताय, तर ते तुम्ही इंटरनेट रिले चॅट्स करताय. IRC टेक्नॉलॉजी वापरली जाते जी ऑनलाईन रिअल टाइम मध्ये तुमचं डिस्कशन थ्रू आउट द ग्लोब कन्सिडर केलं जाते. आणि वर्ल्ड वाईड वेब जे आपण मगाशी बघितलेलं आहे, ही कसली सर्व्हिसेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट होस्टिंग जे केलेल्या जातात, त्या तुमच्या बँकेची वेबसाईट असेल, आता जसं म्हटलं NIC ची वेबसाईट असेल, रिझर्व्ह बँकेची वेबसाईट असेल किंवा तुमची पर्सनल वेबसाईट असेल, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या वर्ल्ड वाईड वेब वरती, जे वेबला म्हणजे काय, जाळ, जागतिक ह्या लेवलला पब्लिश करण्यासाठी ह्या WWW ही सिम्बॉल आहे. दिस फॅसिलिटी ऑर्गनायझेस इंटरनेट रिलेटेड रिसोर्सेस which makes the information access quite easy. कुणाला, युजरला. The documents are linked together. Anyone wishing to put certain information on the internet can do so by creating its own web pages. वेब पेजेस म्हणजे वेबसाईट. आज आपण इथं पण करणार आहे, पुढच्या उद्याच्या क्लासमध्ये EFT सिस्टीम चालू करणार आहेत. ह्याच्याबद्दल काही शंका आहेत का? आतापर्यंत जो बघितलेला भाग आहे, आज आपण X.25 प्रोटोकॉल पहिल्यांदा बघितलं की मोड्स ऑफ ट्रान्समिशन, त्याच्यामध्ये सिम्प्लेक्स, डुप्लेक्स बघितलं. सिम्प्लेक्स म्हणजे सिंगल वन डायरेक्शन, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स बघितलं. त्यांचं ट्रान्समिशन मोड्स बघितले. INAS, तुम्ही जर आता नेटवर्क स्कॅनर बघायला गेलात तर INAS ही ऑथरायझेशन सिस्टीम आहे. त्याच्यानंतर INET जी आहे ती ट्रान्झॅक्शन होते आणि INAS ला ऑथरायझेशनला पाठवते. त्याच्या पुढचा भाग जो आहे तो बँकनेट आहे. बँकनेट म्हणजे या दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं आणि बँकनेटचं पुरा स्थापन झालं. बँकनेट नंतर ही जशीच भारतामध्ये NIC नेट, नॅशनल इन्फॉर्मेटिंग सेक्टर्स ही ऑर्गनायझेशन आहे, जे गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस आहेत पंचायत राजपर्यंत, तर ही सगळी ह्या NIC नेटनं जोडलेली आहेत. RBI नेट स्वतः RBI ऑर्गनायझेशन असल्यामुळं RBIचे सगळ्या ऑफिसेस, एक्सटेन्शन सेंटर, झोनल ऑफिस, रिजनल ऑफिस वगैरे जी जोडलेली आहेत ती सगळी व्हीसॅट थ्रू किंवा लीज लाईन सर्किट थ्रू जोडलेली आहेत. तर ती कोण वापरते, त्याच्या पाठीमागे हे बँकनेटच वापरलं जाते. आणि बँकनेटच कशा थ्रू स्विचिंग होत आहे, तर X.25 प्रोटोकॉल थ्रू स्विचिंग होत आहे. X.25 प्रोटोकॉल कुठल्या OSM मध्ये कुठल्या मॅपिंग आहे, तर नेटवर्क लेअर, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअरची X.25 इंटरकनेक्शन आहे किंवा मॅपिंग आहे. त्याच्यानंतर बघितलं की कसं स्विचिंग होतं. त्याच्यानंतर हे तीन आपण बघितले X.25 मध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट्स असतात, तर डेटा टर्मिनल इक्विपमेंट म्हणजे आपलं जे मशीन आहे त्याला म्हणू शकतोय. डेटा सर्किट टर्मिनेटिंग इक्विपमेंट म्हणजे मोडेम्स वगैरे जे आहेत तो पार्ट याच्यामध्ये येतोय. आणि पॅकेट स्विचिंग इक्विपमेंट म्हणजे जे स्विचेस आहेत ते स्विचेस याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर आपण बघितलं इन्फिनेट, SFMS आणि एप्टास या गोष्टी आहेत ज्या बँकनेट नंतरची पुढची गोष्ट आहे ती इन्फिनेट आहे. आणि इन्फिनेट नंतरची पुढची गोष्ट आहे जी आता आपण वापरतोय ती NFS आहे, नॅशनल फायनान्शियल स्विच. SFMS म्हणजे स्ट्रक्चर्ड फायनान्शियल मेसेजिंग सिस्टीम. ही जसं LC, बँक गॅरंटी वगैरे ह्या गोष्टी जर करायला गेला तर एक ईमेल जसं आपला आहे तसाच हा पोर्टल आहे. इप्टास जसं वापरतोय RTGS NFT साठी परमिशन जर तुम्हाला लागते तर ते इप्टास कडनं घ्यायला लागते. आणि हे सगळं जे कोण राऊट करायला लागले तर ही इप्टास करते. कुणाच्या माध्यमातून, IDRBTच्या. IDRBT इज नथिंग बट द ही इंडियन बँकिंग रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी. त्यामुळे ही सपोर्ट करते इप्टासला आणि इप्टास तुम्हाला परमिशन देते. पूर्वी जर करायचं असेल तर IDRBT कडून आपल्याला RTGS NFT ची परमिशन घ्यायला लागायची. ज्यांनी कोण रिसेंटली जर RTGS NFT चे लायसन्स घेतले तर त्यांनी ते इप्टास कडून घेतलं असेल आणि त्यामुळे आता इप्टास कडं हँडओव्हर केलेलं आहे. आणि दुसरा पार्ट आहे याच्यातला IDRBTनं जो फायनान्शियल पेमेंट सिस्टीम आहे तो कोणाला हँडओव्हर केलेला आहे, NPCI ला केलेला आहे. आणि RTGS NFT चॅनल कोणाला केलेला आहे, तर इप्टासला हँडओव्हर केलेला आहे. जसं तुम्ही पुढचं चॅप्टर बघू आपण पेमेंट सिस्टीम्स इन इंडिया, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कव्हर केल्या जातील. आणि आतापर्यंत रिझर्व्ह बँकेच्या अंडरमध्ये IDRBTनं ह्या 4 गोष्टी एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. INET, इन्फिनेट 1999 मध्ये, स्ट्रक्चर्ड फायनान्शियल मेसेजिंग सिस्टीम 2001 मध्ये, NFS नॅशनल फायनान्शियल स्विच जो आता आपण म्हणतोय 2004 मध्ये, आणि क्लाउड कॉम्प्युटिंग ज्याला म्हणतोय, क्लाउड सर्व्हिसेस ज्या डेव्हलप केलेल्या आहेत बँकिंग कम्युनिटीसाठी त्या 2013 मध्ये केलेल्या आहेत.
ठीक आहे, आपण आता थांबतो इथं आणि उद्याच्या क्लासमध्ये आपण कंटिन्यू करूया पुढचा सेशन. ओके एव्हरीबडी.